आजपासून सोडून दिली ग भांडखोर आजपासून सोडून दिली ग भांडखोर वाचून कोण हाय मला तुझ्या नखाची आजपासून सोडून दिली ग भांडखोर आजपासून सोडून दिली ग भांडखोर आता जो तुम्ही प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चाललाय त्याच्यावरती हे जे ट्युटर आहे ते आणले हाच व्हिडिओ आहे तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे सर्व एडिटिंग तुम्हाला आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगितलंय चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता तुम्हाला काय करायचं व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकडे ते ओपन करायचं आहे कॅपकडे ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आणि आपण जो मटेरियलमध्ये बीट ऑडिओ दिलाय तो तुम्हाला ते सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे म्हणजे हा नुसता व्हिडिओ असेल त्यावरती क्लिक केल्यानंतर इथून ॲड होऊन जाईल हा व्हिडिओ ॲड झाल्यानंतर त्यावरती क्लिक करायचं खाली थोडं इथे स्क्रोल करून येथे एक्स्ट्रा ऑडिओचा एक ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे आता तर माहिती काय करायचं सिम्पली इथे यायचं आपले 4 सेकंदाचे थोडं पुढं म्हणजे इथे तुम्ही बघू शकले हा जो सॉंगचा चढ आहे तिथे 4 सेकंदात थोडं पुढं आल्यानंतर ह्या व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिटचा ऑप्शन त्यावरती क्लिक करायचा आहे आणि हा जो पहिला वेगळा भाग झाला आहे त्यावरती क्लिक करायचं रिप्लेचा ऑप्शन येथे मिळून जाईल सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आणि तुमचा जो इथे फोटो इथून सिलेक्ट करायचा आणि 2 बटन इथून सेट करायचं असं पाहिजे ठीक आहे आणि इथून परफेक्ट इथून सेट झाल्यानंतर इथून बॅक करायचं आहे आता आपलं हे जे सॉन्ग आहे ना आपले हे जो फोटो आहे तो आपल्या बीटनुसार इथून स्प्लिट करायचा आहे ते तुम्ही थोडं पुढं आल्यानंतर हे जेवढे चढ येत ना इथे त्यावरती क्लिक करा फोटोवरती क्लिक करा पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचं आहे ह्याच्या पुढचं चढ येते इथून स्प्लिट करा ह्याच्या पुढचं चढ येते इथे स्प्लिट करूया हा फोटो त्या फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करूया इथे एक चढ इथे स्प्लिट करूया इथे एक चढ अशा प्रकारे इथे स्प्लिट करूया ठीक आहे त्याच्यानंतर इथे एक चढ इथून स्प्लिट करूया अशा वेळी इथून हे फोटो कट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं सिम्पली तर हा जो पहिला फोटो त्यावरती क्लिक करायचा ॲनिमेशनचा ऑप्शन आहे खाली 3 नंबर आहे त्यावरती क्लिक करून इंच ऑप्शनमध्ये द्यायचं आहे रॉक व्हर्टिकल जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे तर त्याच्या पुढे आपल्या रॉक हॉरिझॉन्टल हा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा सिम्पली अशा प्रकारे पुन्हा आपल्या रॉक व्हर्टिकल इथून सिलेक्ट करायचा आहे अशा प्रकारे पुन्हा त्याच्या पुढं रॉक हॉरिझॉन्टली पुन्हा आपल्या त्याच्या पुढं रॉक व्हर्टिकल म्हणजे जे पण फोटो आहे ते दोनच आपले इफेक्ट इथून फोटोला रिपीट करायचे जसे इथे आपण करतोय तशा तुम्ही पण करून घ्यायचे ठीक आहे तिथे आपण राहिले ते फोटोला इथून इफेक्ट सिलेक्ट करून घेऊ अशा प्रकारे त्याच्यानंतर हा फोटोला इफेक्ट लागून जाते हे इफेक्ट लागल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा इथून बॅक करायचं आहे आता इथे तुम्हाला ओव्हरलेच ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करू आपण जे PNG दिले मटेरियलमध्ये ते तुम्हाला इथून ॲड करायचं आणि हे जे PNG आपल्याला जेवढे फोटो आहे तेवढे त्याला ठेवायचे पुन्हा रिप्लेसमध्ये जाऊन तेच PNG इथून ॲड केल्यानंतर हे PNG इथून स्क्रीन बरोबर सेट होऊन जाईल आता तेच PNG वरती क्लिक करायचं डुप्लिकेट ऑप्शन त्यावरती क्लिक करून जे डुप्लिकेट PNG होईल ते पुढे येईल पुढे आल्यानंतर ह्याची जी लेंथ असेल जेवढा आपला हा व्हिडिओ आहे तिथपर्यंत न्यायचे आणि रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये जाऊन जे आपलं दुसरं PNG इथून ॲड करायचं आहे अशा प्रकारे इथून ॲड केल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपले क्रिएट होऊन जाईल तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आणि तुमचा जो व्हिडिओ आहे ते इथून एक्सपोर्ट होऊन जाईल